नमस्ते गाईस. सो आज आपण आलेलो आहोत अंबेजोगाईमध्ये. अंबेजोगाईची श्री योगेश्वरी देवी ही बऱ्याच लोकांची कुलस्वामिनी आहे आणि इतरही लोक दर्शनाला येत असतात. म्हणूनच मी थोडा रिसर्च केला आणि अशी काही इंटरेस्टिंग स्थळं शोधली जी अर्ध्या दिवसामध्ये आपल्याला अंबेजोगाईमध्ये कवर करता येतील. इनफॅक्ट वन ऑफ दोज प्लेसेस इज ऑल्सो नागझरी तीर्थ. तुम्हाला माहिती आहे श्री योगेश्वरी देवीच्या आरतीमध्ये असा उल्लेख आहे, नागझरी तीर्थांचे सार. त्यामधलं जे नागझरी तीर्थ आहे ते पण आज आपण कवर करणार आहोत. आणि नॉट ओन्ली दॅट, नागझरी तीर्थ एक असं तीर्थ आहे ज्याची धारा 12 महिने चालू असते. सो अर्थात आपण आपल्या ह्या व्लॉगची सुरुवात करूयात योगेश्वरी देवीच्या दर्शनाने. आत्ता तुम्ही समोर जी रूम बघताय ही पुरुषांसाठीची चेंजिंग रूम गेल्या काही महिन्यातच बनलेली आहे. बेसिकली इकडे अभिषेक करण्यासाठी जे लोक येतात त्यांना भारतीय पारंपरिक सोवळं नेसूनच अभिषेक करावा लागतो. म्हणून शर्ट पॅन्ट काढून सोवळं नेसण्यासाठीची ही चेंजिंग रूम आत्ता नवीन बनवली गेली आहे. आता माझं वैयक्तिक मत असं आहे, इकडे ही चेंजिंग रूम न ठेवता उलटा असा नियम केला पाहिजे की अभिषेक फक्त त्याच लोकांना करता येईल जे सोवळं नेसूनच देवळात येतील. ह्याने 2 गोष्टी घडतील. पहिलं म्हणजे लोकांना स्वतः सोवळं नेसता येईल, कारण हल्ली आपल्यालाच सोवळं नेसता येत नाही आणि जर आपणच आपल्या वेशभूषेचा अभिमान बाळगला नाही तर काही वर्षातच ती लुप्त होणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा, हे असं केल्यामुळे देवळाच्या आजूबाजूलाही म्हणजेच देवळामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावरही लोक भारतीय वेशभूषेमध्ये दिसतील आणि बाहेरून बघताना असं वाटेल की हा इंग्लंड नव्हे, खरोखरीच भारत आहे. नेहमीच्या आयुष्यामध्ये तर आपण शर्ट पॅन्ट घालतोच, पण किमान आपल्या पारंपरिक विधीसाठी तरी सार्थ अभिमानाने आपली वेशभूषा ऑल द वे घालण्याची आता अत्यंतिक गरज आहे. नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना पॅन्टसारखं शिवलेलं सोवळं चढवण्याची सवय लागेल. म्हणून असाच नियम केला पाहिजे की जर देवळात अभिषेक करायचा असेल तर रूमवरून निघतानाच सोवळं नेसून यावे. सो गाईज, आपण पोचलेलो आहोत हत्तीखाना केव्जना. आता हत्तीखाना केव्ज इज अ स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट. ह्याचा थोडा इतिहास द्यायचा झाला तर ह्याच्या एस्कवेशनच्या वेळेला एक असा शिलालेख मिळालेला ज्यावर असा उल्लेख आहे की इसवी सन 1066 साली राष्ट्रकूट वंशाच्या राजा उदयादित्य ह्याने ह्या केव्सच्या आसपासची काही गावकऱ्यांना ग्रांट म्हणून दिलेली, सो दॅट दे कॅन ओव्हरसी दीज केव्स. ह्यावरून आपण अनुमान बांधू शकतो की हत्तीखाना केव्ज ह्या अराऊंड 950 वर्ष पूर्वीच्या आहेत. तुम्ही इथे याल कसे तर गुगल मॅप्सवर हत्तीखाना टाकल्यावर तुम्हाला ही जागा मिळेल आणि देवीच्या देवळापासून फक्त 5 ते 7 मिनटं चालत हे ठिकाण आहे. नाव लेट अस एक्सप्लोर.
सो हा मेन सभा मंडप आहे आणि माझ्या मागे इथे एक मोठा नंदीचा स्टॅच्यू आहे आणि वरून बघून असं लक्षात येतं की हे एक मोठं हिल असावं आणि त्या हिलला कोरून ह्या गुंफा बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे कारिगिरीला पण सलाम आहे इकडच्या. सो सभामंडपाच्या आत आल्यावरती ह्या बाजूला आणि त्या बाजूला 2 कोपऱ्यांमध्ये 2 अजून हत्ती आहेत. आणि आता माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत त्या अजून आत जाणाऱ्या गुंफा आहेत, त्या पण एक ओव्हरव्ह्यूमध्ये पाहू. सो गाईज, आपल्याबरोबर आहे सुमित आणि त्याकडे काहीतरी इंटरेस्टिंग आहे सांगण्यासारखं. मी सगळ्यांना ही सांगणार आहे. इथं नाही का एक गुफा होती, केव होती. ही गुफा नाही का परवळीला निघायची इथून. म्हणजे परळीला इथून एक भुयारी मार्ग होता आणि आता बंद झाले. सध्याला इथले लोकांनी बंद करून टाकलेत. इंटरेस्टिंग. म्हणजे राष्ट्रकूट वंशामध्ये जेव्हा ही केव्ज बनवली गेली तेव्हा त्यांनी काय प्लॅनिंग केलं असेल याचा साधारण तुम्हाला अंदाज येईल. थँक्स सुमित. थँक्यू सर. इनफॅक्ट दुसऱ्या गावकऱ्यांबरोबर बोलल्यावर मला असं कळलं की इकडून भुयारी मार्ग परळीला निघतो, खरंच निघतो की नाही हे बघण्यासाठी शेळ्या इथून सोडलेल्या आणि त्यापैकी फक्त एक शेळी परळीतून बाहेर आली. एक शेळी आली याचा अर्थ मार्ग खरंच आहे, फक्त आता गव्हर्नमेंटनी तो बुजवून टाकला आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अंबाजोगाईमध्ये याल तेव्हा ह्या ऐतिहासिक गुंफांना नक्की भेट द्या. नाव लेट अस मूव्ह ऑन टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. सो गाईज, आत्ता आपण आलो आहोत श्री दासोपंत ह्यांच्या समाधीपाशी. श्री दासोपंतांचं जर थोडं चरित्र सांगायचं झालं तर हा काळ आहे जेव्हा भारताच्या ह्या मध्य भागामध्ये बहमानी मुस्लिमांचं राज्य होतं. तर त्या काळामध्ये श्री दासोपंतांचे वडील हे देशपांडे होते. देशपांडे म्हणजे त्या भागामध्ये रेव्हेन्यू कलेक्ट करायचा आणि मुस्लिम राजाला आणून द्यायचा, हे त्यांचं काम. तर एक वर्षी पाऊस न पडल्यामुळे त्यांना मुस्लिम राजाला रेव्हेन्यू देता आला नाही, म्हणूनच त्यांना बिदरचे बोलावणे आले. बिदरला दासोपंत व त्यांचे वडील दोघेही गेले आणि मुस्लिम राजाने ह्यांना विचारलं की अजून तुमचा रेव्हेन्यू का आला नाही. तर यांनी सांगितलं पाऊस न पडल्यामुळे ह्यावेळेस थोडी दिक्कत आहे. तर मुस्लिम राजाने काय करावं, त्यांनी दासोपंतांच्या वडिलांना सांगितलं की मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. या 1 महिन्यामध्ये तुमचे जे 2 लाख रुपये, त्या काळचे 2 लाख रुपये जे द्यायचे बाकी आहेत ते मला द्या आणि ह्या 1 महिनाभर मी तुमचा हा मुलगा म्हणजेच श्री दासोपंत ह्यांना सिक्युरिटी म्हणून माझ्याकडे ठेवेन. जर का येत्या 1 महिन्यात तुम्ही 2 लाख रुपये देऊ शकला नाहीत तर मी ह्याला मुस्लिममध्ये कन्वर्ट करेन. आता असं म्हटल्यावरती दासोपंतांच्या वडिलांना एक रिटर्न ॲग्रीमेंट साईन करावं लागलं असं आणि घरी परतावं लागलं आणि दासोपंत ह्यांना राजाबरोबरच राहावं लागलं. आता दिवस गेले पण दासोपंतांच्या वडिलांना काही 2 लाख रुपये जमवता येत नव्हते, कारण अर्थात गावामध्ये पीकच आलं नव्हतं, कारण पाऊस पडला नव्हता. आता शेवटचा दिवस उजाडला. इनफॅक्ट त्या मुस्लिम राजाने दासोपंतांना कन्वर्ट करण्यासाठी म्हणून त्यांच्या काझीला पण बोलावलं. शेवटचा 1 तास राहिलेला फक्त दिवसाचा आणि तेव्हा दासोपंतांनी पूर्ण मनापासून श्री दत्तात्रेयांचा धावा केला आणि मग अचानक राजदरबारामध्ये एक महार आला. हातात काठी, खांद्यावरती एक कापड असा त्याचा वेश होता आणि येताच त्याने राजाला सांगितलं की हे घे, मी 2 लाख रुपये आणलेले आहेत, हे आत्ताच्या आत्ता घे आणि श्री दासोपंतांना सोडव. राजाने ताबडतोब तो पैसा मोजला तिकडे आणि मग त्या मुस्लिम राजाने शेवटी दासोपंतांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्या मुस्लिम राजाने जेव्हा आपल्या नोकरांना विचारलं की तो आलेला महार आता कुठे गेला, तर तो कुठे दिसेना.
कोणालाच कुठेच त्याचा पत्ता लागला नाही, कारण तो महार दुसरा तिसरा कोणी नाही, श्री दत्तात्रेय स्वतः आलेले श्री दासोपंतांना त्या मुस्लिम राज्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी. श्री दासोपंतांच्या चरित्रामध्ये अजून एक असा उल्लेख येतो की जेव्हा एकनाथ महाराज, पैठणचे एकनाथ महाराज वाराणसीहून पैठणला आपल्या घरी परत येत होते, तेव्हा रस्त्यात त्यांना दासोपंत भेटले आणि दासोपंतांच्या घरी जवळजवळ महिनाभर एकनाथ महाराज राहिले आणि मग पैठणला परत गेले असा उल्लेख आहे. आता हा मी रिसर्च कुठून केला तर मिस्टर जस्टिन ॲबट नावाच्या एका माणसाने इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे दासोपंतांचं जे काही मराठीमध्ये चरित्र अवेलेबल आहे मराठी प्राकृतमध्ये त्यापासून. आणि इनफॅक्ट जस्टिन ॲबटनी असं लिहिलेलं आहे की दासोपंतांच्या चरित्राचं एक ट्रान्सलेशन त्याने अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या जर्नलसाठी केलेलं, जिकडे ते पब्लिशही झालं आणि मग उर्वरित ट्रान्सलेशन करून त्याने हे बुक प्रकाशित केलं. आता मी म्हटलं की एक विदेशी माणसाने जर दासोपंतांच्या चरित्रावरती ट्रान्सलेशन केलं आहे आणि तरीही महाराष्ट्रात असे किती लोक आहेत ज्यांना दासोपंतांबद्दल माहीतही नाही आहे. म्हणूनच आज मी या समाधीपाशी आलो आहे आणि तुम्हाला हे दर्शन घडवतो आहे. श्री दासोपंतांनी ग्रंथराज नावाचा एक ग्रंथ निर्माण केला आहे आणि असं म्हणतात श्री समर्थांचा दासबोध जसा आहे त्याच धाटणीवरती ग्रंथराज हा ग्रंथ आहे. तर आता थोडक्यात पाहू दासोपंत महाराजांची समाधी. तुम्ही इथे याल कसे? सोपं आहे. गुगल मॅप्सवर संत सर्वज्ञ दासोपंत महाराज समाधी असं टाकलं की तुम्हाला हे लोकेशन आरामात मिळेल आणि श्री योगेश्वरी देवीच्या देवळापासून फक्त 15 मिनटं चालत अंतरावर हे ठिकाण आहे. आता इथे आल्यावर मला असं कळलं, जर तुम्हाला दर्शन समाधीचं घ्यायचं असेल तर संध्याकाळी 5:30ला या. 5:30ला ते पुजारी येऊन आतमध्ये आरती होते आणि त्यानंतर तुम्ही दर्शन घेऊ शकता. सो गाईज, आपण आलेलो आहोत बाराखांबी महादेव देवळाशी. इकडच्या गावकऱ्यांकडून मला कळलं की हे देऊळ 7व्या शतकातलं आहे, म्हणजे चाणक्य काळामधलं. आधी मी तुम्हाला हे देऊळ दाखवतो आणि मग इकडची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. अर्थात याला बाराखांबी म्हणतात कारण हे 12 खांबांवर उभं राहिलेलं आहे आणि खूप पुरातन देऊळ असल्यामुळे त्याचं बांधकाम कसं होतं ते बघा. आणि आता ती इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जी इकडचं एक अट्रॅक्शन आहे. 2017च्या सुरुवातीला भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्या देवळाच्या आजूबाजूला साईट क्लीनअप चालू होतं आणि ते साईट क्लीनअप चालू असताना इकडेच एक सीताफळाचं झाड होतं. ते सीताफळाचं झाड उपटताना त्याची मुळं खूप खोलवर गेलेली. तर जसं लोक खणत गेले तसं त्यांना एक एक शिल्प, एक एक शिळा, एक एक स्कल्पचर मिळायला लागलं आणि मग कळलं की ही तर एक आर्किओलॉजिकल एक्स्कवेशन साईट होऊ शकते. आणि मग त्या साईट क्लीनअपचं एक आर्किओलॉजिकल एक्स्कवेशनमध्ये कन्व्हर्जन झालं आणि मग मिळाला खजिना. जवळजवळ 150 मूर्त्या ज्या इतिहासकार सांगतात राष्ट्रकूट वंशाच्या राजाच्या काळातले आहेत, म्हणजे जेव्हा राष्ट्रकूट वंश दक्षिण भारतावरती राज्य करत होता त्या काळाचे, म्हणजे पकडून चला आजपासून जवळजवळ 1250 वर्ष आधी तेव्हाचे हे सगळे शिल्प मिळालेले आहेत.
सो आत्ता ह्या शेडच्या खाली त्यांनी ती शिल्प ठेवलेली होती. आता मला असं कळलं आहे की या 150 शिल्पांपैकी जवळजवळ सगळीच शिल्प आता उस्मानाबादच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहेत, म्युझियममध्ये. बट काही शिल्प अजूनही इकडे राहिलेली आहेत जी अगदी बघण्यासारखी आहेत. हॅव अ लुक ऑफ दिस एन्शियंट भारतीय आर्ट. साडेबारा वर्ष आधी मिळालेली शंकराची पिंडी. अर्थात आता पिंडी नाहीये, पण उर्वरित भाग तरी आहे. एक्सकॅव्हेशन मध्ये सापडलेली काळ भैरवाची मूर्ती. सो गाईज, तुम्ही इथे याल कसे? योगेश्वरीच्या देवळापासून हे अराऊंड 2.5 किलोमीटरच्या अंतरावर पडतं. तुम्ही गुगल मॅप्सवरती चालुक्य एरा श्री सकलेश्वर टेम्पल असं टाकलं की तुम्हाला हे देऊळ मिळेल. नक्की भेट द्या ह्या ऐतिहासिक एक्सकॅव्हेशन साईटला आणि या ऐतिहासिक देवळाला. लेट्स मूव्ह ऑन. सो गाईज, आत्ता आपण आलेलो आहोत नागझरी तीर्थ महादेव मंदिराशी. बेसिकली हीच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला याची ही वाटते की हे जे नागझरी तीर्थ आहे हे अविरत चालू असतं, वर्षभरात कधीही सुकत नाही. गावकऱ्यांकडून कळतं की उन्हाळ्यामध्ये ह्याचा प्रवाह थोडा कमी होतो, पण बंद कधीच होत नाही. असंही मी गावकऱ्यांकडून ऐकलं की बऱ्याच संशोधकांनी इथे संशोधन केलं, पण अद्यापही लोकांना कळलेलं नाही की ह्याचा स्रोत कुठला आहे आणि का हे पाणी कधीच थांबत नाही. सो हे गूढच आहे की अजूनही हे पाणी कायम चालूच राहतं. आणि श्री योगेश्वरी देवीच्या आरतीमध्ये असा उल्लेख आहे, नागझरी तीर्थ तीर्थांचे सार, मार्जनकरिता दोष होती संहार. त्यातलं जे नागझरी तीर्थ आहे ते हेच ते तीर्थ. असंही म्हटलं जातं की ह्या तीर्थाच्या पाण्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात, म्हणूनच इकडे आल्यावर युजली लोक एक आंघोळ तरी किंवा एक डुबकी तरी मारतात. आणि ह्याच तीर्थाच्या मागे एक महादेवाचं देऊळ पण आहे. तुम्ही इतर व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर इकडे खाली तुम्हाला पाणी भरलेलं दिसेल. आज आहे 11 फेब्रुवारी आणि म्हणून हे पाणी तळाशी गेलं आहे, पण तरी पण तीर्थ अजून चालूच आहे. इकडे एका गाईचा मुख केलेला आहे, म्हणून याला गाईच्या मुखातून येणारं तीर्थही म्हणतात. पाहूयात जवळून. सो मंडळी, जेव्हा तुम्ही श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी याल तेव्हा नक्की नागझरी तीर्थाला भेट द्या, कारण देवीच्या आरतीमध्ये याचा उल्लेख आहे आणि हे तीर्थ अगदी जवळ आहे. देवीच्या देवळापासून 5 किलोमीटर अंतरावर फक्त आहे. शोधायचं कसं? गुगल मॅप्सवर टाकायचं नागझरी गायमुख महादेव मंदिर की तुम्हाला हे नागझरी तीर्थ मिळेल आणि ह्या तीर्थाला भेट देऊनच नक्की जा. सो दॅट वॉज ऑल फॉर धिस अंबेजोगाई व्लॉग. सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग.